पाहाल तर वाचाल करता खूप दिवसांनी व्हिडिओ करते आहे. आणि कारण पण तसंच आहे, कारण सध्या भरपूर असे व्हिडिओज येतायत, ज्याच्यामध्ये आपल्या राज्यकर्त्यांच्या बद्दल भरपूर उलट-सुलट काय बोललं जातंय आणि ते किती नालायक आहेत वगैरे, वगैरे दाखवलं जातंय. चालू आहे म्हणजे कोण कोणाबद्दल काय बोलतंय, याच्याबद्दल मला फारसं काहीतरी असं काहीतरी दुखावलं जाणं वगैरे असं काही होतं अशातला भाग नाही. पण एक गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटतेय ती म्हणजे कसं असतं ना, की माणूस, प्रत्येक माणूस त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आणि काहीतरी वाईट असतंच. कोणीही माणूस परफेक्ट नसतो. माणूस कशाला? अरे परमेश्वर पण परफेक्ट नसतो. चुका परमेश्वर पण करतो आणि परमेश्वर कधी-कधी चुका करतो त्याच्यामुळे जगामध्ये अशा प्रकारची काही माणसं जन्माला येतात आणि राहतात, की ज्यांना देव का नाही अजून उचलत म्हणून आपल्याला वाटतं. असतंच. त्या देवाकडनं पण झालेल्या चुका असतात. अरे देव चुकतो, तर माणसामध्ये चुका व्हायचा काही म्हणजे अ, आपले हेच नाही, होऊच शकतं. प्रश्नच येत नाही, होऊच शकतं. कारण आपण सगळी माणसं आहोत आणि मला वाटतं ज्या इंग्रजी भाषेचा आपल्याला सो कॉल्ड प्रचंड अभिमान वगैरे असतो, त्या इंग्रजांनी म्हणून गेलेले आहेत, इंग्रजी भाषेत म्हटलेलं आहे, टू अर्र इज ह्युमन. चुका करणं हे माणूस असल्याचे लक्षण आहे. म्हणजे कॉम्प्युटरने चुका केल्या तर कॉम्प्युटर पण माणूस आहे. असू दे. तो एआयनी चुका केल्या तर एआय पण माणूस आहे. असं म्हणू शकतो आपण. पण गोष्टी जोक्स अपार्ट आय वुड से एकच मी म्हणेन, की राज्यकर्त्यांना नावं ठेवताना माणसाच्या मनामध्ये 2 प्रकारची माणसं राज्यकर्त्यांना किंवा इतरांना नावं ठेवतात. अगदी पोट भरून नावं ठेवतात. कुठली? मी सायकॉलॉजिस्ट आहे म्हणून मी सांगते की ज्या वेळेला आपल्याला एखादा माणूस आपल्यापेक्षा सुपिरियर आहे हे आवडत नाही. आपल्याला त्याच्यापेक्षा सुपिरियर व्हायचं असतं. पण आपल्यात ती क्षमता नसते. मग आपल्याला त्या माणसाकरता जेलसी वाटते. आणि मग त्या माणसामधले जे दोष दिसतात, ते दोष आपण असे फुल ताकदीने जगासमोर मांडत सुटतो. असं दाखवायला, की "बाबा रे बघा, याला एवढं पण कळत नाही. आम्ही केवढे शहाणे आहोत बघा." अरे पण तुम्ही जर शहाणे असाल, तर तुम्ही त्या जागेवर का नाही बसलात? हा एक विषय झाला. दुसरा विषय म्हणजे तुम्ही जर का त्या व्यक्तीपेक्षा शहाणे असाल, तर लोकांनी तुम्हाला डोक्यावर का नाही घेतलं? हा दुसरा विषय. आणि असो, ही झाली सायकॉलॉजिकल बाजू. आणि दुसरी जी अत्यंत घातक होऊ शकते समाजाला, अशी बाजू म्हणजे मानसिक बाजू. म्हणजे कशी? तुमच्या दृष्टीने एक राजा नालायक आहे. राज्यकर्ता म्हणजे राजा. तात्पुरता. आपणच निवडलेला राज्यकर्ता आहे, पण तरी या क्षणाला तो राजा. ओके. तर जर एक राजा नालायक असेल, तर याचा अर्थ असा होतो का, की त्या राजाने राज्य करू नये? मला वाटत नाही. कारण जर तसा अर्थ झाला, तर मग त्या ठिकाणी त्या राजाला रिप्लेसमेंट कोण करणार? हा प्रश्न येतो. आहे क्षमता तुमच्यामध्ये त्या राजाला रिप्लेस करण्याची? तिथे दुसऱ्या कोणाला उभं करण्याची? असेल तर जरूर तिथे तेवढ्याच ताकदीची व्यक्ती उभी करा. आत्ताच्या राज्यकर्त्यांच्या जागेवर त्यांच्या एवढा
ठीक आहे, ते 100% स्वच्छ नसतील, त्यांनी चुका केल्या असतील, अगदी त्यांनी करप्शन केलं असेल, त्यांनी पैसे खाल्ले असतील, काय वाटेल ते तुम्हाला तोंडाला येईल ते आरोप करा. माझं काही म्हणणं नाहीये. मी एकच म्हणते की ते जे करतायत त्याच्यापेक्षा कमी हानी करू शकणारी अशी कोणी व्यक्ती तुमच्या नजरेसमोर आहे का त्या ठिकाणी बसण्याकरता? असेल तर त्या व्यक्तीला आधी समोर आणा, समाजाच्या समोर आणा, समाजाचं अप्रुव्हल मिळवा त्या व्यक्ती करता आणि नंतर मग पुढच्या गोष्टी करा. आहे कोणी असं? नाही. या क्षणाला असं कोणीही नाहीये. कारण आपल्याला माहितीये की जी व्यक्ती, इतर जी माणसं ज्यांच्या नादाला लागून आपण राज्यकर्त्यांना शिव्या घालतो आहोत, त्या लोकांनी स्वतःचं नाकर्तेपण अत्यंत प्रभावीपणाने व्यवस्थित सिद्ध केलेलं आहे. मग अशा नाकर्ते मंडळींना तुम्ही या राज्यकर्त्यांच्या जागेवर बसवणार आहात का? नाही. मग कोणाला बसवू शकणार आहात का? नाही. मग जिथे राज्यकर्ताच नसतो अशा ठिकाणी समाजामधला राज्यकर्ता, अस्तित्वात असलेला लीडर जर तुम्ही घालवलात तर तिथे अराजक माजतं. आणि जेव्हा अराजक माजतं त्यावेळेला समाजाचा ऱ्हास होतो, विनाश होतो. इच्छा आहे आपल्या समाजाचा विनाश व्हावाही? नाही ना. मग नको त्या गोष्टी करू नका आणि असे भलते सलते व्हिडिओ टाकत जाऊ. आम्हाला सगळं कळतं, आम्हाला आमच्या राज्यकर्त्यांपेक्षा जास्त कळतं, वगैरे 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 गोष्टी सांगत बसायचा मिथ्या प्रयत्न कृपया करू नका. जर कळत असेल तर नुसती मतं मांडण्यापेक्षा कृती करून दाखवा. तुम्ही त्यांच्यापेक्षा काहीतरी मोठं काम करून दाखवा. हिम्मत असेल तर करून दाखवा. हिम्मत असेल तर त्यांची रिप्लेसमेंट तयार करा आणि उभी करा. नुसत्या शिव्या नका घालू. एवढंच माझं म्हणणं आहे. कारण शेवटी समाजाच्या चांगल्या करता समाजाला करता राज्यकर्ता हवाय, नाकर्ता राज्यकर्ता नकोय. आणि प्रत्येक अधिकारी व्यक्तीला आपला सक्षम उत्तराधिकारी तिथे यावा ही इच्छा असते. त्याच्यामुळे आत्ताच्या राज्यकर्त्यांना शिव्या घालणाऱ्या लोकांना माझी एक विनम्र विनंती आहे की खरोखरी तुम्ही जर का आत्ताच्या राज्यकर्त्यांच्या करताची उत्तम रिप्लेसमेंटचा विचार केला, म्हणजे त्यांचे उत्तम उत्तराधिकारी कोणी व्यक्ती जर तुम्ही शोधलीत आणि समाजासमोर आणली तर आत्ताच्या राज्यकर्त्यांनाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. ट्रस्ट मी, present rulers will also welcome somebody who can take their work ahead with equal efficiency. तिथे कुठल्या पॉलिटिकल पार्टीचे आहेत आणि काय आहेत हे बिनमहत्वाचं आहे. समाजाच्या भल्याकरता राजकारणाची कुठली पार्टी तुमची आहे ही पूर्णपणाने बिनमहत्वाची आहे. त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तुमची समाजाचं भलं करण्याची इच्छा एवढीच महत्वाची असते. सो माझी जेन्युइन विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये तावातावानी व्हिडिओ टाकताना कृपा करून विचार करा. कारण तुमच्या व्हिडिओचा परिणाम म्हणून जर का समाजाने भडकवून राज्यकर्त्यांना
बाहेर काढलं म्हणजे राज्य सोडायला लावलं, तर या क्षणाला आपल्या समाजात राजक माजेल आणि अराजक माजल्यानंतर समाजाचा विनाश होईल आणि पर्यायाने देशाचा विनाश होईल. आपल्याला आपला समाज चांगला हवाय, आपल्याला आपला देश चांगला हवाय, हे जर का असेल तर समाजात राजक माजेल अशी परिस्थिती कृपा करून निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती करते. ओके, धन्यवाद.